नमस्कार मंडळी. आज ना आपण एका खूप सुंदर मराठी कवितेतून आपल्या सगळ्यांच्या लहानपणीच्या सुट्ट्यांच्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा जाणार आहोत. खरं सांगायचं तर ही कविता म्हणजे एक असा प्रवास आहे जो आपल्याला त्या मोकळ्या आनंदी दिवसांची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही. आठवतं का ते दिवस? शाळेची शेवटची घंटा वाजते आणि सुट्टी लागणार म्हणून ती जी एक आतुरता असायची, ती भावना आठवते? चला तर मग ही कविता आपल्याला बरोबर त्याच भावनांपर्यंत घेऊन जाईल. बरं, मग चला सुरुवात करूया. या कवितेचा जो पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ना, तो म्हणजे निसर्गाच्या कुशीत मिळणारं स्वातंत्र्य. सुट्टी लागली की कसं एकदम मोकळं वाटतं, नाही का? सगळी बंधनं तुटल्यासारखी. अरे वा, काय सुंदर कल्पना आहे बघा. कवी काय म्हणतात की सुट्टीच्या दिवसांत वाटतं की खुशाल आकाशात उडावं आणि चक्क इंद्रधनुष्याची घसरगुंडी करून त्यावर खालीवर वर खाली व्हावं. हे नुसते शब्द नाहीत, हे आपल्या मनातल्या त्या मुक्त निरागस आनंदाचं अगदी हुबेहूब चित्र आहे. आणि हे बघा, इथे या चित्रांमध्ये तीच भावना किती सुंदरपणे उतरवलीये. एका बाजूला ते आकाशात उडण्याचं स्वातंत्र्य, तो मोकळेपणा, आणि दुसऱ्या बाजूला इंद्रधनुष्यावर घसरण्याचा तो खेळकरपणा जणू काही कवितेतल्या ओळीत जिवंत झाल्यात. म्हणजे बघा, कवी काही खास प्रतिमा वापरतात, जसे की हवेत तरंगल्यासारखं वाटणं, जणू वजनच नाहीये, किंवा मग हे अख्खं जग आपलं खेळाचं मैदान बनून जातं आणि आपण निसर्गाच्या कुशीत अगदी विरघळून जातो. आता या स्वातंत्र्याच्या भावनेतूनच पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे आपलं रोजचं जग सुट्टीत कसं एकदम जादुई वाटू लागतं. ह्या ओळींचा अर्थ खूप खोल आहे. सुट्टीत ना आपली बघण्याची नजरच बदलते. ज्या गोष्टी आपण रोज बघतो त्याच गोष्टींमध्ये एक वेगळी चमक, एक नवीन आश्चर्य दिसू लागतं. असं वाटतं की कुणीतरी जादूची कांडी फिरवलीये आणि सगळं जगच उजळून निघालंय. इथे हा अद्भुत शब्द खूप महत्वाचा आहे. अद्भुत म्हणजे फक्त छान नाही, तर त्यात एक विस्मय आहे, एक आश्चर्य आहे, एक जादुई बदल आहे. लहान मुलांच्या नजरेतून दिसणारं ते जग, जिथे प्रत्येक गोष्टीत एक नवीनच गंमत असते, ते या एका शब्दात सामावलेलं आहे. अगदी बरोबर. हे चित्र बघा, कवितेत जे वर्णन केलंय ना, तेच इथे दिसतंय. सगळा परिसर कसा एका वेगळ्या जादुई प्रकाशाने न्हाऊन निघालाय. सगळं कसं नवीन आणि आश्चर्यकारक वाटतंय. आणि जेव्हा जग असं जादुई दिसू लागतं, तेव्हा साहजिकच आपल्या आतून एक प्रचंड ऊर्जा उसळून येते. आणि हाच आहे आपल्या पुढच्या भागाचा विषय, अमर्यादित शक्ती आणि साहस. वाह! या ओळी ऐकूनच अंगावर रोमांच उभे राहतात. शरीरातून प्रचंड शक्ती उसळते असं वाटतं. मनात येतं की चला 7 समुद्र पोहून पार करू, आकाशाला टेकलेले उंच पर्वतही ओलांडून जाऊ. काय ती ऊर्जा असते नाही? आणि हे चित्र हे त्याच भावनेचं प्रतीक आहे. काहीतरी मोठं साध्य केल्याचा आनंद, मोठी आवाहनं स्वीकारण्याची ती जिद्द. जणू काही पर्वत सर केल्यानंतरचा तो विजयी भाव त्या मुलाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. कवी इथे मुद्दामून अतिशयोक्ती वापरतात. म्हणजे बघा ना, 7 समुद्र पोहणं, उंच पर्वत ओलांडणं, हे सगळं काय आहे? तर लहान मुलांच्या मनात जी अमर्याद शक्ती आणि आत्मविश्वास असतो ना, ते व्यक्त करण्याची ही एक पद्धत आहे. आता आपण येतो कवितेच्या शेवटच्या आणि खूप इंटरेस्टिंग भागाकडे. हा जो सगळा जादुई अनुभव आहे, तो आपल्या आयुष्यातल्या एका सगळ्यात पक्क्या गोष्टीवर, म्हणजे वेळेवर कसा परिणाम करतो हे कविता सांगते. या ओळींमध्ये एक आश्चर्य आहे. सुट्टीत वेळेचं भानच कसं काय सुटतं? आठवडा, महिना, वर्ष, हे जे वेळेचं चक्र आहे ते जणू काही थांबतंच, मोडून पडतं. आणि हाच तर खरा मुद्दा आहे. आठवडा, महिना, वर्ष, ज्या चौकटीत आपण कायम अडकलेले असतो, त्या सगळ्या चौकटी सुट्टीचा त्या निखळ आनंदात आपोआप गळून पडतात. याचा अर्थ खूप सुंदर आहे. सुट्टीच्या त्या स्वातंत्र्यात घड्याळाचे काटे जणू थांबतात आणि आपण फक्त आणि फक्त वर्तमानात जगत असतो. भूतकाळ नाही, भविष्य नाही, फक्त तो क्षण. तर मग जाता जाता एक प्रश्न, आपल्या बालपणीची अशी कोणती आठवण आहे जी आजही वेळेच्या पलीकडची, म्हणजे कालातीत वाटते? जरा विचार करा आणि त्या सुंदर आठवणींमध्ये पुन्हा एकदा हरवून जा.